अवकाळी पावसामुळे शेतकरी, मच्छीमार, बागायतदार यांचं खूप मोठं नुकसान झालंय। अनेकांच्या घरांची पडझड होऊन वित्तहानी सुद्धा झाली आहे। सरकारनं जिल्ह्यातील शेतकरी, मच्छीमार, बागायतदार तसंच नुकसानग्रस्तांच्या प्रश्नांकडे गांभीर्यानं लक्ष देऊन त्यांना भरपाई द्यावी आणि तातडीनं भरपाई देण्याची पावलं उचलण्यात यावीत अशी मागणी शेकाप राज्य मीडिया सेलच्या अध्यक्षा तथा प्रवक्त्या माननीय चित्रलेखा पाटील आणि इतर पदाधिकाऱ्यांनी केली आहे। रायगड जिल्ह्यामध्ये मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये अवकाळी पाऊस पडलाय आणि ह्या पावसामुळे शेतकरी, बागायतदार आणि मच्छीमार यांचं खूप मोठं नुकसान झालंय। पावसाळी भात पीक लागवड ह्या जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात केली जात असते। अवकाळी पावसामुळे मात्र भात पिकांसह आंबा, काजू आणि इतर पिकांची सुद्धा मोठ्या प्रमाणात हानी झाली आहे। वादळी वाऱ्यामुळे 200हून अधिक घरांची सुद्धा पडझड झाली। घरांमध्ये पाणी शिरल्यामुळे घरातील धान्य, विद्युत वस्तू यांचं भिजून नुकसान झालं। पुरासारखी परिस्थिती निर्माण झाली आणि अनेक घरं उद्ध्वस्त झाली आहे। पावसाळ्याच्या आधीच 8 दिवसांपूर्वी जिल्ह्यामध्ये पेरणीची कामं करतात, पण अवकाळी पावसामुळे शेत पाण्यानं भरली आहेत। अनेक सखल भागात पाणी साचले, त्यामुळे भात पेरणी करणं आता कठीण होऊन बसलंय। त्यामुळे शेतकऱ्यांना रो पेरणी करावी लागणार आहे आणि त्याचा 50%पेक्षाही अधिक उत्पन्नावरती परिणाम होण्याची भीती सुद्धा व्यक्त केली जाते। खारेपाटातील शेतकऱ्यांना सुद्धा त्याचा मोठा फटका बसलाय। त्यामुळे सरकारनं तातडीनं पेरणीसाठी बियाणं उपलब्ध करून द्यावीत अशी मागणी शेतकरी कामगार पक्षाच्या प्रवक्त्या चित्रलेखा पाटील यांनी केली आहे। रायगडमध्ये अवकाळी पाऊस पडला आणि त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांची आणि मच्छीमारांची नुकसान झालं आणि त्याला आज कोणीच त्या मनाने रिस्पॉन्स देत नाहीये। त्यांच्या नुकसान भरपाईबद्दल काही चर्चा किंवा ॲक्शन दिसत नाहीये आणि म्हणून आम्ही सगळे मंडळी खूप चिंतित आहोत, कारण की आम्ही गावोगावी जाऊन बघितलंय काय पद्धतीचं नुकसान त्या मच्छीमारांचं आणि शेतकऱ्यांचं झालंय। म्हणून आम्ही मीडियाच्या माध्यमातून आज पुन्हा एकदा शासनाला मागणी करतोय की या शेतकऱ्यांसाठी, मच्छीमारांसाठी लवकरात लवकर त्यांचे पंचनामे व्यवस्थित झाले पाहिजे, त्यांना योग्य ती नुकसान भरपाई मिळाली पाहिजे। आणि हे आम्ही अपील पण करतो आमच्या संघटनेच्या वतीने की जर हे झालं नाही तर आम्ही सगळ्या मंडळी शेतकऱ्यांसकट रस्त्यावर उतरू आणि मोठं आंदोलन त्यांच्यासाठी या ठिकाणी उभं करू, कारण की ती नुकसान भरपाई ही त्यांची हक्क आहे आणि आपण आपल्या अन्नदात्याला विसरून चालणार नाही। त्याच्यामुळे त्याचं जर तो संकटात असेल तर शासनाने त्याच्याकडे धावत जाऊन त्याच्या संकटातून बाहेर काढणं फार गरजेचं आहे। आणि केंद्र सरकारकडून केंद्र स्तरावर त्या रस्त्याचं बांधकाम पूर्ण होत नाही। संपूर्ण कोकणामध्ये रायगड जिल्हाच असा आहे की ज्याला पालकमंत्रीच नाही। त्या पालकमंत्री पदावरून इतकं राजकारण केलं जात आहे, परंतु सर्वसामान्य माणसाचा कोणी विचार करत नाही। पालकमंत्री कशासाठी हवे? तो पालकमंत्री अशासाठी हवे की जिल्ह्यात आता आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली, या परिस्थितीमध्ये शासनाबरोबर आणि प्रशासनाबरोबर आणि सर्वसामान्य नागरिकांबरोबर संवाद कोणी साधायचा हा प्रश्न या जिल्ह्यात निर्माण झालेला आहे आणि त्याची दखल कोणी घेत नाही, ही दुर्दैवाची गोष्ट आहे। मगाशी ॲडव्होकेट गौतम पाटलांनी सांगितलं की आता रुमालाचं राजकारण सुरू आहे। या रुमाली राजकारणामध्ये सर्वसामान्य नागरिकांना काही इंटरेस्ट नाहीये। त्यांना एकच कळतंय की आमचं झालेलं नुकसान, अवकाळी पावसाने केलेलं जे नुकसान आहे त्या नुकसानावर कोणी बोलायला तयार नाही। दुर्दैवाने आपल्या जिल्ह्यात 2 मंत्री आहेत, 2 कॅबिनेट मंत्री असताना देखील जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं काय नुकसान झाले आणि शासन दरबारी आम्ही त्यांना कशी नुकसान भरपाई मिळवून देऊ याच्यावर अवाक्षर या जिल्ह्यातले 7 आमदारांपैकी एकही आमदार बोलायला तयार नाही। हे या रायगड जिल्ह्याचं मी दुर्दैव समजते।